या प्लेट्समध्ये ना मुलांचा आनंद भरून ठेवला आहे मी. आजची ॲक्टिव्हिटी त्यांच्यासाठी खूप खास आहे. ॲक्रिलिकची नावे मी बाहेरून कट करून घेतली. आजची ॲक्टिव्हिटी तुम्हा सर्वांच्यासाठी सोपी व्हावी म्हणून मी खूप डिटेलमध्ये सांगत आहे. आता इथे हे जे मी सर्कल्स कट करून वापरलेत ते तेवढे कुठून आणले विचारू नका. तुम्ही कुठूनही अरेंज करा. फक्त इतकेच सांगते की हे प्लायवूडचे तुकडे आहेत. तुम्ही केकचे बेस पण वापरू शकता. यावर आधीच मी प्रायमर मारून ठेवला होता, पण वरील रंग मुलांसमोर केला. आता तुम्ही विचाराल कोणता रंग वापरला, तर सांगते की मी एक्सटिरियरचा वॉल पेंट वापरला आहे, कारण तो मला स्वस्त वाटतो. त्याचे टेक्स्चरही छान येते आणि तो धुतल्यावरही निघत नाही. हेही काम मी मुलांना देऊ शकत होते, पण खूप गोंधळ झाला असता म्हणून नाही दिले. स्पंजने कलर का लावायचा याची माहिती त्यांना घरातील भिंती दाखवून दिली. रोजच्या पाहण्यातील उदाहरणे मुलांना दिली की ती जास्त नीट समजतात. विषय आवडीचा असेल तर मुलं सगळं मन लावून अगदी ऐकतात. आपल्या स्वतःची नेम प्लेट आपल्या घरात असेल तर कोणाला नाही आवडणार. त्यांच्यासाठी खरी ॲक्टिव्हिटी तर आता याच्या पुढे होती. यावेळी मी त्यांना काहीही सांगणार नव्हते. फक्त त्यांचे नाव सर्कलवर चिटकवून दिले, कारण ते फेविक्विकने करायचे होते. मुलांना फक्त बेसिक इन्स्ट्रक्शन्स दिले आणि त्यांचे आजवरचे वागणे किती छान होते याचे कौतुक केले. त्यानंतर माझे काम ऑलमोस्ट संपले होते, कारण मी मुलांची जबाबदारी त्यांच्या स्वतःवरच टाकली होती आणि आपली नेम प्लेट सुंदर व्हावी म्हणून कोणी जराही गोंधळ न करता आपापल्या आवडीच्या काचा, कुंदन त्यावर लावून ती प्लेट डेकोरेट करत होते. एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की यावेळी कुणीच कोणाचे कॉपी केले नव्हते. प्रत्येक जण आपापली क्रिएटिव्हिटी वापरून आपली आपली नेम प्लेट सुंदर करण्याच्या प्रयत्नात होते. जेव्हा स्वतःला सिद्ध करायची वेळ येते तेव्हा सगळी इंद्रिय जागी होतात. या ॲक्टिव्हिटी मध्ये मी जो अनुभव घेतलाय तो शब्दात सांगूच शकत नाही. शेवटी जेव्हा ॲक्टिव्हिटीचा फोटो काढायचा होता तेव्हाही हे त्यांनीच सर्व सजवले आणि जी मुलं ॲब्सेंट होती त्यांच्याही प्लेट्स माझ्याकडून मागून त्या फोटोत ठेवल्या. त्यांचे हे सर्व काम पाहून मी खरंच खूप सुखावले होते.